हेच ते जात. नमस्कार. नमस्कार. भाट्यांचं घर हेच ना? हो. मी आप्पा गोखले. गोखले? हो, म्हणजे काल तुम्ही ज्यांच्या घरी आला होता संबंधी. हा, श्रीधर गोखले. नाही, श्रीधर नाही, आप्पा गोखले. श्रीधर माझा मुलगा. हो हेच ते. हो. नमस्कार. हो हो, नमस्कार. या, नमस्कार. हो, या, आला. या. या. बसा. हा, आलोच मी. काल तुम्ही नव्हतात घरी. तसा फोटो ठेवला होता मी मुलीचा. थोडीशी सावळी आहे, पण तुम्हाला सांगतो. असू द्या हो, दिसण्यात काहीही नसतं. मुलीनं संसार उत्तम केला पाहिजे ह्या मताचं आहे बघा. आता आमचं काय पिकलं पान, आम्हाला आधार या मुलांचाच नाही का? बरोबर, अगदी बरोबर. तुम्हाला सांगतो, काल बाईंनी जेव्हा फोटो पाहिला ना, बाईनी? म्हणजे आपल्या मंडळींनी. हा हा, म्हणजे माईनी. हो, माईंनी. तो त्याच वेळी मी ओळखलं की यांना मुलगी पसंत आहे म्हणून. आता थोडीशी सावळी आहे. पण माई? माई नाही हो, माझी मुलगी. मुलाला तुम्ही पाहिलंय का? हो, पाहिलाय ना. कधी? नाही म्हणजे त्यांचा फोटो पाहिला हो. हा हा, फोटो आवडला. डबल हाडाचा आहे, भक्कम आहे, आणि भक्कमच पाहिजे हो. आणि तुम्हाला सांगतो, आमची जयश्री सुद्धा तब्येतीनं अगदी तिच्या आईसारखी. अरे वा. नाही म्हणजे आमच्यासारखी नाही. थोडी सावळी आहे, पण तुम्हाला सांगतो 5-25 माणसाचा स्वयंपाक हा हा म्हणता करेल. कामाला अगदी वाघ आहे, वाघ. अरे वा. हा. वाघ का? हो. उत्तम. म्हणजे आमच्या घरात मुलगी म्हणजे वाघच पाहिजे हो. वाघ म्हणजे काय, तोडीच तोड असं म्हणायचं होतं मला. ते आपलं म्हणतात ना, मेड फॉर इच अदर, एक दुजे के लिए, तसं. अरे वा, मग छानच की. बर, बाकीचं तुम्ही माईशी बोलला असालच. हो, बोललो ना, सगळं बोललो. तुम्हाला सांगतो, आमच्या घरातलं हे शेवटचं कार्य. आता याच्या पुढे कार्य होतील, पण ती नातवंडाची. तोपर्यंत तुम्ही आम्ही जगलो तर ईश्वराची कृपा. ते नंतरच हो. आता महत्वाचं आहे सगळ्यात ते हे. हो, अहो महत्वाचं बोललो ना मी सगळं. अगदी क्लिअर कट. 25x25. 25x25 म्हणजे? 25 तोळे सोनं, 25,000 रोख. मी म्हटलं दिले. सोनं महागलंय, पण दागिने आहेत ना घरात. आणि आमच्या लग्नात आम्ही हुंडा म्हणून सोनंच घेतलं होतं. माई साहेब म्हणाल्या, मुलाला स्कूटर पाहिजे. म्हटलं दिली, ताबडतोब दिली. अहो तुम्हाला सांगतो, बजेटमध्ये स्कूटर मी अगोदरच धरली होती. अच्छा. आणि मुलीचं लग्न करायचं म्हणजे हल्ली हे सगळं द्यावंच लागतं. काय म्हणजे तुम्ही चांगलीच तयारी केलेली दिसते. तर अहो तयारी म्हणजे काय, आता हे बघा, 4 लेथ मशीन्स आहेत, 15 कामगार आहेत, स्वतःच राहतं घर आहे. शेवटी कुणाचं आहे हे सगळं? अगदी बरोबर. पाणी नळाचं का विहिरीचं? विहिरीचं. परसात विहीर आहे, आजोबांच्या पूर्वीची. अरे वा, 14 आहे पाणी. हो ना. मला पाहिलीच पाहिजे ही विहीर. अरे गोडी काय पाण्याची न्याहारीच आहे. हो कुठे जवळच आहे ना? हो, जवळच आहे. चला 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 चला. भरपूर पाणी असलेल्या जुन्या विहिरी म्हणजे अलीकडे दुर्मिळ. हो ना. या या या. अरे वा, भरपूर पाणी आहे की विहिरीला? हो. आणि चांगली खोल दिसते. हो ना. आणि तुम्हाला सांगतो हे आप्पासाहेब, बघा, आता तुम्ही मला काही सांगू नका. आता मी तुम्हाला काय सांगतो ते नीट कान उघडे ठेवू नाही का. मुलीला इथं आणा. बर. अहो बरं काय, तिला इथं आणा आणि तुमच्या स्वतःच्या हाताने तिला या विहिरीत ढकला. दगड सुद्धा बांधायची गरज लागणार नाही. चांगली खोल आहे विहीर, आपोआप खाली जाईल ती. साहेब काय म्हणता काय तुम्ही? माझ्या मुलाला मुलगी देण्यापेक्षा तिला या विहिरीत ढकला. कळलं मिस्टर भाते? यापूर्वी माझ्या मुलाची 2 लग्न झालेली आहेत आणि माझ्या दोन्ही सुनांनी आत्महत्या केली, नवऱ्याच्या आणि सासूच्या जाचाला कंटाळून. कळलं मिस्टर भाटे? या घरात मुलगी द्यायची, त्या घराची, मुलाची, सासूची नीट चौकशी केली तुम्ही? ते आपले भरपूर पैसे दिले आणि मुलीला खपवलं की संपलं बापाचं कर्तव्य.
तुम्ही पैसा ओतताय आणि ते लोभी लोक लुबाडतायत तुम्हाला. लग्नानंतर हे लोक तुमच्या मुलीला नीट नांदवतील याबद्दल काय खात्री आहे तुम्हाला? सांगा, उत्तर द्या मला. भाराभार सोनं आणि पैसा होतो माझ्या मुलासारख्या कसाबाशी तुमच्या मुलीचं लग्न करून देण्यापेक्षा एखादा सोन्यासारखा सालस मुलगा बघा की तुमच्या मुलीसाठी, मग भले तो गरीब का असेना. बस, मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं. या उपरही तुमची मुलगी जर माझ्या मुलाला तुम्हाला द्यायची असेल तर तुमची मर्जी. नाही आप्पासाहेब, माफ करा, मला हे सगळं माहीत नव्हतं. फार उपकार झाले तुमचे माझ्यावर. मुलीच्या बापाने इतका आंधळ असून चालत नाही. शतशः उपकार झाले तुमचे माझ्यावर. आता सगळे गुण काही जमत नाहीयेत, पण हरकत नाही. आम्ही सुद्धा अगदी सनातनी नाही आहोत बरं. अहो हल्ली काय, मिया बीबी राजी असले की सगळे गुण जमतात नाही का? गणरायाची कृपा. चांगली आहे मुलगी, पण फोटोचं काय होतं, प्रत्यक्षात आणि फोटोत खूप फरक पडतो नाही का पुष्कळदा? तुम्ही असं करा, फोटो ठेवून जा इथं. मुलगा आला की मी त्याला फोटो दाखवते, मग बघू काय ते. अवश्य त्यांना दाखवा आणि मग काय ते ठरवा. आता बाकीच्या गोष्टींचं काय? बाकीच्या? अहो बाकीच्या म्हणजे लग्न कार्य आलं म्हणजे देणं घेणं. हो, देणं घेणं आलंच. ते काय कुठं चुकलंय का कुणाला? तेच म्हणतेय मी. आता मुलाचे वडील असते तर व्यवहाराचं सगळं पक्क करता आलं असतं. मुलाचे वडील? अहो त्यांना काय व्यवहारातलं कळतंय कपाळ? त्यांना व्यवहार ज्ञान नाही म्हणून तर ही स्थिती. नमस्कार. नमस्कार. मी चित्रे. आपला मुलगा लग्नाचा आहे असं कळलं. मी फोटो आणलाय, पण आपली इच्छा असेल तर मुलगी एकदा नजरे खालून घातलेली बरी. हे बघू, आधी हुंडा किती देणार ते बोल. हो, नाही म्हणजे रीतीप्रमाणे. नाही, रीतीप्रमाणे ठीक आहे हो, पण किती? आपण सांगावं. मुलगी योग्य स्थळी पडणार आहे. एकुलती एक कन्या आहे. अरे वा, एकुलती एक आहे काय? अरे मग छानच की. बर, मुलगे? 2. उत्तम. लग्न झालेत का त्यांची? हो. हो का? मग हुंडा दाबून घेतला असणार तुम्ही. नाही हो, हुंडा कुठला? दोघांनी लव्ह मॅरेज केली. ही लव्ह मॅरेजची फार वाईट प्रथा पडत चालली आहे बघा. फार नुकसान होतो मुलाकडच्यांचं, नाही माही? हो, तर मग हुंडा किती द्यायची तयारी आहे तुमची? आम्ही निदान 25 बाय 25 तरी घेऊ, काय माही? चालेल, आमची तयारी आहे. चालेल. बर, आणि लग्नाचा इतर खर्च? दोन्हीकडचा खर्च करायची तयारी आहे आमची. अरे वा, फारच छान. हो बरं, पण आमचा मुलगा बिजवर आहे माहित आहे ना तुम्हाला? हो, आता बिजवर कसला म्हणा, तिजवरच म्हणायला हवा. माझी मुलगी ही विधवा आहे. लग्नानंतर महिनाभरातच मुलाच्या स्कूटरला अपघात झाला. विधवा मुलगी आणि आमच्या श्रीला? अरे काय समजता काय तुम्ही स्वतःला? लाज नाही वाटत? अहो जाऊ द्या हो, विधवा कसली बिचारी. लग्न झाल्यानंतर महिनाभरातच नवरा बिचारीचा ऍक्सिडेंट न गेला. अरे हो, हे हुंडा जबरदस्त देणार म्हणजे या असल्या गोष्टी नजरेआडच करायला हव्यात नाही का? विसरलोच बघ मी. शिवाय आपला श्रीही तीच वर. त्याच्या दोन्ही बायका लग्नानंतर वर्षभरातच वारल्या. वारल्या म्हणजे आत्महत्या केली म्हणे त्याने. अहो आमची विणा वेडसर होती हो जराशी. रात्री उठून केव्हा गळफास लावून घेतला आम्हाला कळलं सुद्धा नाही. तुमच्या दुःखात मी सहभागी आहे. तुमची मुलगी लग्न होऊन आमच्या घरात आल्यानंतर आणखी एकदा आमच्या दुःखात सहभागी होण्याची तयारी ठेवा मिस्टर चित्र. म्हणजे का, माझ्या सुनेला या दोघा मायलेकांनी इतकं छळलं की तिला जीव नकोसा झाला आणि म्हणून तिनं आत्महत्या केली. कळलं तुम्हाला मिस्टर चित्रे? आता अशा या घरात तुम्हाला तुमची मुलगी द्यायची आहे का? बोला. अच्छा, येतो मी. थांबा. का असे छळताय आम्हाला? अहो तुम्ही घरातले करते पुरुष, अशा वेळी आमच्या पाठीशी उभं राहायचं सोडून उलट आम्हीच तिला मारली असं सांगता लोकांना.
तुमच्या पाठीशी नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलंय, आता श्रीला लग्नाचा अधिकार नाही. नमस्कार. माझ्यासारख्या दुबळ्या माणसाला तुमचा आधार हवाय. तुमची संघटना मला मदत करू शकेल का? अर्थात त्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत. तुमच्या मुलीला योग्य स्थळ मिळावं म्हणून आम्ही तुम्हाला अवश्य मदत करू. हो. मी आपला अत्यंत आभारी आहे. चला. सोबती संघटना, सोबती संघटना. आज तो कोण सोबतीचा बंडा का बंडाचं सोबती? त्याची काही गडबड दिसतीये बाहेर. नाही कशी, त्याची माणसं आहेत ना तिकडे बाहेर. मुख्य म्हणजे आज आपलं माणूस घरात नाही हे नशीबच म्हणायचं. हो ना. अगं त्या बंडाच्या माणसांपेक्षा आपल्याच माणसाचा ताप डोक्याला जास्ती झालाय. परवा आप्पा नाही म्हणाले मी तुमच्यावर नजर ठेवणार आहे म्हणून. म्हटलं म्हणाले असतील उद्वेगाने, विसरतील काही दिवस गेल्यावर. पण नाही, जगभर सांगत सुटले यांनीच तिला मारली म्हणून. सांगून सांगून किती दिवस चालतील रे. पुन्हा तुझं लग्न झालं की नव्या सुनेचं कोड कौतुक करायला सुरुवात होते की नाही बघ. नवी सून कोण येतं इकडे आता? त्या सावळारामकडून काही निरोप नाही आला. सावळाराम कोण? सावळाराम रे, काय त्याचं आडनाव, त्या उमाचा बाप. हा, तो रामदासी. आप्पा घरात नसावेत, बंडाला भेटायला जाणार होते. काल म्हणत होते वीणाबद्दल पोलिसात जाण्यासंबंधी काही असावं. ते चितळे गेल्यावर कुणीच मुली सांगून आली दिसत नाही मेल्याला. आणि आली तरी आपल्याला कशी कळणार? का तो मुलीचा बाप याच पायऱ्या चढून जाणार ना वरती त्यांच्या घरी. शिवाय आपल्या आप्पा या की ते मुक्काम ठोकून. अरे तो बघ पुढचे तिकडेच चाललाय. तो कोणीतरी भीक मागायला चाललाय गोसावडा. हे चिकटे त्याला भीक घालणार, उलट त्याचीच जोडी रिकामी करून त्याला लाच मारून हाकलतील. त्या सोमणांकडूनही काही कळलं नाही. खरं म्हणजे दोघींच्या आत सोमणांची सरळच बरी आहे दिसायला. मुख्य म्हणजे भरपूर माल देणारी पार्टी आहे. त्या रामदास स्वामीला आपण 2 नंबरवर टाकू. त्याची प्रॉपर्टी विकणार, त्याच्यानंतर पैसा येणार. पण माई, हे बघ, आता कोणीही येऊ, आलेलं स्थळ नक्की करायचं आणि दुसरं पाहायचं. अगं पण त्या आप्पानी मध्ये काही गोंधळ घातला तर? तू कशाला काळजी करतोस? मी आहे ना, मला माहितीये काय करायचं. बघ बरं कोणाला ते बघ. हा बघ. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. या ना या. कोण आला रे? सावळाराम रामदास. सावळाराम गंगाराम रामदास म्हणजे नावातले सगळे राम आले पाहिजे. बरोबर. जय जय रघुवीर या. समर्थ. या. जय जय रघुवीर समर्थ. 2 दिवसापूर्वी येतो म्हणाला होता. हो खरंय, पण सावर्ड्याला स्वामींची पालखी आली होती, तिथं दर्शनाला गेलो होतो. जय जय रघुवीर समर्थ. मालक कुठे दिसत नाहीत ते? आप्पा जरा बाहेर गेलेत. आज तरी दर्शन होणार ना? कुणाच ठाऊक. त्याचं काय आहे, हल्ली डोकं जरा ठिकाणावर नसतं. तुमचं? नाही हो, यांचं. अरे अरे अरे, मग सगळं मुसळ केलात. का हो? आता यांचं डोकंच ठिकाणावर नाही, ती यांना मुलगी द्यायची कशी? अहो तसं नाही. अहो माझं नाही माई अप्पांबद्दल बोलताय. असं होय? हा. काय झालं एकदम? अहो सगळे धंदे बुडाले, एक धंदा काही धड चालला नाही. म्हणजे त्याचं काय तुंगभद्राबाई? नाही, आपण मला माईच म्हणा. कसं? हो, मला सुद्धा ते बरं पडेल. म्हणजे त्याचं काय माईसाहेब, या माया नदीत आपण सगळेच गटांगळ्या खात असतो. यातून बाहेर येण्याचा मार्ग म्हणजे एकच. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय. तसं काही नाही हो, पण केव्हा काय बोलतील याचा काही नेम नाही. कधी याच्या 2 बायका गेल्या म्हणून सांगतील, कधी 4 मेल्या म्हणून सांगतील, आणि सगळ्या संशयास्पद स्थितीत मेल्या असं सुद्धा सांगतील. म्हणजे काय आहे,
केव्हा काय बोलतील याचा काहीच नेम नाही. अहो त्यांचं त्यांनाच भान नसतं. त्याला माहिती आहे मार्ग एकच. अहो त्यांचंच कशाला, उद्या तुमचं सुद्धा डोकं फिरेल. असू नका, तुमच्या सुद्धा डोक्यावर परिणाम होईल. यातून सुटण्याचा मार्ग एकच, तो विसरू नका. प्रभाते मनी राम चिंतित जावा. नाही, मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगितलं की आप्पा तुम्हाला कधी भेटले आणि काही बोलले तर मनावर घेऊ नका. सांगितलं, बरं केलं. जय जय रघुवीर समर्थ. बरं आता लग्नाचं काय? लग्नाचं काय, तुमची उमा आम्हाला पसंत आहे. सुटलो, मुलीचा बाप मुक्त झाला. बरं आता देण्याघेण्याचं काय? माईसाहेब, मागल्या भेटीतच मी तुम्हाला सांगितलं होतं, एक आमची मुलगी उमा सोडली तर देण्यासारखं आमच्याजवळ काही नाही. आमचा संसार भुईवरी भार. आता आमची मुलगी उमा एक खाजगी शाळा चालवते. तिच्या नावावर पोस्टात काही रक्कमही आहे. आमच्या मुलीच्या म्हणजे उमाच्या नावावर माझं घर, माझं म्हणजे माझं नाहीये ते, नाही म्हणजे ते आमच्या सासूबाईंनी आपल्या नातीच्या नावावर दिलेलं आहे. ते एक घर आहे. खेड्यातल्या घराला कसली किंमत येणार आहे? चुकताय तुम्ही श्रीधर पण. इथं शहरात बसून खेड्यासंबंधी बोलू नका. कृष्णा आकुर्लीकर, त्याचा मुलगा मुरलीधर मुंबईत पोलिसात असतो. अहो त्यांनी हात वर खाली केल्याशिवाय मुंबईतल्या मोटारी इकडं तिकडं जाऊ शकत नाही. तर त्या कृष्णाला आमचं घर आणि आजूबाजूची सर्व वाडी देऊन टाका. तो तुम्हाला रोख 90,000च्या नोटा इथं तुमच्या घरी आणून देईल. आता बोला, जय जय रघुवीर समर्थ. ते ठीक आहे हो, पण मानपान? मानपान? अहो मानपान कसला मागता? रामनाम घ्या, रामनाम. ठीक आहे, मानपान नको बस. हो, आणि अत्यंत महत्वाची गोष्ट, लग्न नोंदणी पद्धतीनं. आम्हाला डाम डौल गाजावाजा काही नको. अहो आम्हाला तरी कुठे हवंय गाजावाजा? आम्ही लग्नाला कुणाला बोलवणार सुद्धा नाही. पण आता आमच्या श्री सारख्या मुलाला इतका कमी हुंडा? अहो माझ्या बहिणीच्या मुलाला 75,000 रुपये रोख हुंडा आणि याशिवाय. तो काय करतो? एमडी आहे, डॉक्टर. आणि श्रीधर पंत? अहो एमडीला काय सोनं लागलंय? एक दगड मारला तर 5 एमडी खाली पडतील. पण आमचा श्री 2 महिन्यातच परचेस ऑफिसर होणार आहे. आता परचेस ऑफिसरला किती पैसा खाता येतो माहित आहे ना? तोच खा ना, आमचा कशाला खाता? बरं, उमाचे काही दागिने आहेत 15-20 तोळ्याचे, असं तुम्हीच म्हणाला होतात. म्हणालो होतो ना, मग पुन्हा पुन्हा काय विचारता? पण मी काय म्हणतो रामदासी बुवा, की हे खेड्यातलं घर विकल्यावर तुम्ही राहणार कुठे? अहो तुम्हाला मगाशी सांगितलं ना, आमचा संसार भुईवरी भार. आता मी त्या घरात असतोच कुठे मुळे. अहो मठातून हिंडत असतो आम्ही. नको दैन्यवाने जिणे भक्ती उणे. अच्छा, आम्ही निघालो. आता आपली भेट रजिस्टरच्या कचेरीत. अहो अहो असं काय करता, चहा घेऊन तरी जा. नको, एसटी चुकेल. पोहोचल्याबरोबर पत्र लिहितो आणि त्या सर्व काही पक्क करतो. जय जय रघुवीर समर्थ. नको रे मना द्रव्य ते पूजिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पापसाचे. बंड्याशी बोलायला लागेल या बाबतीत. किती दिवस असा हा पारा करत राहणार? खरंय, मला वाटतं या लोकांनी आता लग्नाचा नाद सोडलेला दिसतोय. सोडावंच लागणार त्यांना. का आप्पा आहेत ना घरात बारीक लक्ष ठेवायला. ए, मला उद्या वंडाला भेटायचेच नाही तरी मीच विषय काढते. तूच विषय काढ. आपण पाहिलं का तुम्ही कुठे? घरी असतील बहुतेक. का, काय झालं? ते मी मग सांगतो. आधी मला आप्पांना गाठलंच पाहिजे. काय झालं? जयवंतराव, आप्पा आले. आप्पा काय रे जयंता? आप्पा